श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे कार्तिक अमावस्या. या अमावस्येला सुरुवात ही सकाळी 10:29 सुरुवात होणार आहे आणि रविवारी बघा सकाळी 11:51 ही अमावस्या असणार आहे. तर कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवेला खूप जास्त असं महत्त्व आहे. तर या कार्तिक अमावस्येच्या दिवशी घरात काय उपाय कराव्यात, त्याचबरोबर काय सेवा करावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर या सायंकाळी एक दिवा आवर्जून लावायचा आहे. तो दिवा कसा लावायचा आहे याची देखील माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या शनिवार आणि उद्या कार्तिक अमावस्या आहे. तर अमावस्या ही बघा शनिवारी सुरुवात होणार आहे आणि रविवारी 1 तारखेला संपणार आहे. म्हणजेच त्याचबरोबर अमावस्या म्हटलं तर आपण काही ना काही उपाय करत असतो, उपाय केले जातात, त्याचबरोबर काही सेवा देखील केल्या जातात. तर अमावस्या बघा कधीही अमावस्या वाईट नसते. अमावस्येच्या दिवशी घरातील अलक्ष्मीला आपल्याला बाहेर काढून लक्ष्मीच्या आगमनाचा हा दिवस असतो. तर बघा 1 तारखेला म्हणजेच रविवारी उदय तिथीनुसार अमावस्या आहे. म्हणजे शनिवार आणि रविवार अशा 2 दिवस अमावस्या असणार आहे. या 2 दिवसात म्हणजे शनिवारी आणि रविवारी अमावस्या असल्यानं बघा तुम्ही उपाय जो आहे तो अमावस्येच्या काळात म्हणजे शनिवारी सायंकाळी केला तरी चालणार आहे, सेवा देखील केली तरी चालणार आहे. जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही करू शकता. तर अमावस्या म्हटलं तर बघा सर्वात आधी घराची साफसफाई आणि त्यातल्या त्यात उद्या शनिवारी अमावस्या सुरू होत आहे. तर उद्या घराची संपूर्ण साफसफाई आहे, जळमटं आहेत ती आवर्जून काढावी. त्याचबरोबर अगदी दर शनिवारी घराची साफसफाई केली ना तर त्याचे खूप चांगले असे अनुभव येतात. घरातील नकारात्मकता जी आहे, घरातील नकारात्मक जी शक्ती आहे ती जास्त प्रमाणात याने कमी होत असते. घरात एक पॉझिटिव्हिटी येत असते. तुम्हाला बघा हळदीचं जर लेपन करायचं असेल ना तर तुम्ही उद्या शनिवारी अमावस्या सुरू झाल्यानंतर करू शकता. म्हणजेच बघा 10:29 अमावस्येला सुरुवात होणार आहे. तर त्यानंतर तुम्ही हळदीचं लेपन करू शकता. त्याचबरोबर बघा शनिवारी तुम्ही करू शकता, त्याचबरोबर रविवारी देखील करू शकता. तसेच बघा कर्पूर होम आहे, नारळाचा उतारा जर करत असाल तर तो देखील तुम्ही शनिवारीही करू शकता आणि रविवारीही करू शकता. अमावस्या हा माता लक्ष्मीला घरात आणण्याचा हा खास दिवस असतो. अमावस्येच्या दिवशी बघा आपण काही सेवा करत असतो. माता लक्ष्मीला घरात आणण्यासाठी देखील आपण सेवा उपाय करत असतो. आता बघा अमावस्या म्हटलं तर ती वाईट नसते. आपण दिवाळीतील अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी पूजन करत असतो. तसेच अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावानं आवर्जून दानधर्म करावा. यथाशक्ती अगदी काहीही तुम्ही या दिवशी दानधर्म करू शकता. त्याचबरोबर या दिवशी दीपदानाला देखील खूप असे महत्त्व आहे. तर दीपदान देखील करायचं आहे. तर दीपदान बघा कसं करायचं आहे तर सायंकाळी दिवे लागणीच्या टायमाला एक दिवा तुम्हाला लावायचा आहे. आपल्या पितरांच्या नावानं हा दिवा जो आहे तो लावायचा आहे. तर तुमचा मुख्य दरवाजा जो आहे त्या दरवाजाच्या बाहेर तुम्हाला दिवा लावायचा आहे. मग तुम्ही पंती घेऊ शकता किंवा एखादं निरंजन किंवा कणकेचा दिवा जरी तयार करून घेतला तरी चालणार आहे. तर हा दिवा घ्यायचा आहे आणि दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे. त्यात चुकूनही तूप टाकू नका. तेल बघा तुमच्याकडे जे कुठलं तेल असेल ना ते तुम्ही तेल टाकायचं आहे. त्यातल्या त्यात तिळाचं तेल असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर कुठलंही तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे. आणि हा दिवा तुमचा मुख्य दरवाजाच्या बाहेर बघा
दक्षिणेकडे त्याची वात करायची आहे. दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुमच्या पितरांसाठी दिवा लावायचा आहे. पितरांचं स्मरणार्थ हा तुम्ही दीपदान जे आहे ते करायचं आहे. त्याचबरोबर अमावस्या म्हटलं तर अमावस्येच्या दिवशी बघा, आंघोळीच्या पाण्यात थोडंसं पंचगव्य तुम्ही टाकून आंघोळ करू शकता, किंवा पंचगव्य नसेल तर अगदी चिमूटभर हळद टाकून त्याने जरी आंघोळ केली तरी चालणार आहे. कार्तिक अमावस्येला भगवान विष्णूंची सेवा ही आवर्जून करावी. ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते ना, त्या घरात माता लक्ष्मी ही कायम राहत असते. तिचा कृपा आशीर्वाद हा अखंड राहत असतो. तर कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची काय सेवा करायची आहे, तर बघा, या दिवशी तुम्ही विष्णू सहस्र नामावलीचं पठण करू शकता. त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम स्तोत्रम जे आहे त्याचं पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्र जे आहे त्याचं पठण आवर्जून करावं. किंवा बघा, तुम्हाला जर विष्णू सहस्रनामावली किंवा विष्णू सहस्रनाम जर म्हणता येत नसेल, तर तुम्ही पठण करता येत नसेल तर किमान यूट्यूबला लावून तुम्ही श्रवण केलं तरी चालणार आहे. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे, ती आवर्जून करायची आहे. त्याचबरोबर कार्तिक अमावस्येच्या दिवशी गाईला, कुत्र्याला, त्याचबरोबर कावळ्याला काही ना काही दान करायचं आहे, खाऊ घालायचं आहे. बघा, कावळ्याला तुम्ही अगदी चपातीचा एक रोज तुकडा जरी घातला ना तरी चालणार आहे. अगदी रोज शक्य नाही तर किमान अमावस्येच्या दिवशी तरी आवर्जून कावळ्याला काही बघा, चपाती किंवा बिस्किट तरी तुम्ही आवर्जून ठेवायचं आहे, त्याला खाऊ घालायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही दही भात देखील ठेवू शकता. तर या दिवशी तुम्ही गाईला चारा घालू शकता, कुत्र्याला चपाती, भाकरी, काहीही तुम्हाला जे शक्य होईल ते घालायचं आहे. त्याचबरोबर कावळ्याला रोज थोडी का होईना चपाती खाऊ घातली ना तर अतिशय उत्तम. यानं तुमचा पितृदोष आहे तो देखील कमी होत असतो. अमावस्येच्या दिवशी पितृस्तुती, त्याचबरोबर पितृ अष्टकम आहे ते आवर्जून पठण करावं. बघा, आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, तुम्ही त्यातून पाहून पठण करू शकता. या दिवशी आवर्जून सायंकाळी दिवा जो आहे तो तुम्हाला आवर्जून लावायचा आहे. आपल्या पितरांच्या स्मरणार्थ हा दिवा लावायचा आहे. यानं पितरांचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहणार आहे. त्याचबरोबर बघा, विष्णूंची सेवा केल्यामुळं माता लक्ष्मी देखील प्रसन्न होणार आहे. त्याचबरोबर बघा, या दिवशी दान धर्म जो आहे तो आवर्जून करायचा आहे. तुम्ही चप्पल दान करू शकता, स्वेटर दान करू शकता, बेडशीट दान करू शकता. त्याचबरोबर अमावस्येला परान्न हे वर्ज्य करावं. कारण सर्वात परान्न म्हणजेच काय, बाहेरच्या व्यक्तीचं किंवा बाहेर दुसऱ्या कोणाचं जेवण जेवू नये. कारण दुसऱ्याच्या घरचं जेवण जेवल्यानं जास्त दोष जो आहे तो अन्नातून लागत असतो. म्हणून अमावस्येला परान्न हे वर्ज्य करावं. बघा, एखाद्या मंदिरात तुम्ही दानधर्म करू शकता. अगदी बघा, अन्नदान करू शकता, गरजूंना कपडे दान करू शकता, यथाशक्ती आर्थिक जे आहे पैसे तुम्ही दान करू शकता. जे काही शक्य होईल ते तुम्ही या दिवशी आवर्जून दान करायचं आहे. त्यामुळं तुमच्यावर बघा त्या कृपा आशीर्वाद राहणार आहे. माता लक्ष्मी देखील प्रसन्न होणार आहे. या दिवशी दानाला खूप असे महत्त्व आहे. आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.